शिवाजी महाराजांनी गोव्यामधल्या फोंडा किल्ल्यावर आक्रमण केलेलं आणि त्यानंतर जो इतिहास घडला हा प्रसिद्ध आहे. शिवाजी महाराजांनी पण फोंडा किल्ल्यावर आक्रमण केलं, म्हणजे गोव्यावर आक्रमण केलं 1675 साली, म्हणजे राज्याभिषेकानंतर एका वर्षानंतर महाराजांनी ज्यावेळेस फोंड्यावर आक्रमण केलं त्यावेळेस महाराज स्वतः जातीनं त्या मोहिमेत हजर होते. पहिल्यांदा महाराजांनी काय केलं, त्या पोर्तुगीजांचा जो साक्षी नावाचा प्रदेश आहे किंवा तिथल्या आजूबाजूचे जे प्रदेश आहेत त्या प्रदेशात आणि लुटालूट केली. महाराजांनी त्यांची युद्ध नौका ज्या होत्या त्या तैनात केल्या आणि त्या पोर्तुगीजांची नाकेबंदी केली. मग महाराजांनी एप्रिल महिन्यामध्ये त्या फोंडा किल्ल्याला वेढा दिला. किल्ल्याची रसद संपत होती त्यावेळी पोर्तुगीजांनी 12 शिबाड जे धान्याची पाठवायचा प्रयत्न केला. त्यावेळीच महाराजांनी ती 12 शिबाड पकडली आणि त्या पोर्तुगीजांना परत पळून लावली. की त्या किल्लेदाराला मदत करण्यासाठी बहलोल खान परत दुसऱ्या वाटेने येत होता. स्वतः महाराज तिथनं निघाले बहलोल खानाला रोखण्यासाठी. त्यावेळेस महाराजांनी काय केलं, त्या जंगलामधली झाड तोडली, त्या बहलोल खानाच्या वाटा अडवल्या आणि महाराज परत त्या वेड्याकडे आले. भर पावसात तो वेढा चालू होता. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज त्या किल्ल्याच्या पायथ्याला तळ ठोकून बसले होते. मराठ्यांनी 3 वेळा त्या फोंडा किल्ल्याला सुरुंग लावला आणि अखेर 8 मेला तो किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. तर महाराज तेवढ्यावर थांबले नाही. पुढे पोर्तुगीजांचा जो किंवा आदिलशहाच्या हातातला जो गोव्यातला प्रदेश होता तो सगळा महाराजांनी स्वराज्यात आणला. तिसवाडी, बारदेश आणि सालसेट हे गोव्यातले जे आत्ताचे जे 3 तालुके आहेत ते 3च तालुके फक्त पोर्तुगीजांच्या हातात होते. बाकी दक्षिण गोव्यामधला सांगे आणि कानकोन नावाचा जो तालुका आहे तिथपर्यंत शिवाजी महाराजांनी गोव्यातला प्रदेश आपल्या स्वराज्यात सामील करून घेतला. कल्याण भिवंडी पासून अंकोली पर्यंतचा जो सगळा किनारपट्टीचा भाग होता त्या किनारपट्टीच्या भागाचे महाराज स्वामी झाले.